1 मे हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी खास आहे, पण महाराष्ट्राची अस्मिता सांगणारा महाराष्ट्र दिन आणि कामगारांच्या हक्काचा कामगार दिन एकाच दिवशी का साजरे होतात? चला समजून घेऊयात. जागतिक स्तरावर 1 मे हा दिवस 1889 पासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. 19व्या शतकात कामगारांना दिवसाला 12 ते 16 तास काम करावं लागायचं आणि मजुरी खूप कमी असायची. 1886 मध्ये शिकागो येथील कामगारांनी दिवसाला फक्त 8 तास काम असावं या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान शिकागोच्या हेमार्केट स्क्वेअरमध्ये बॉम्बस्फोट आणि हिंसाचार झाला, ज्यात काही कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि त्या आंदोलनाचे स्मरण आणि कामगारांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. भारतामध्ये पहिला कामगार दिन 1 मे 1923 रोजी चेन्नईत साजरा झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र मिळावा आणि त्यात मुंबईचा समावेश असावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या लढ्यात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच आपण हा दिवस राज्याचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. योगायोगाने या दोन्ही ऐतिहासिक घटनांची तारीख एकच होती, म्हणून हेच दोन्ही दिन एकाच दिवशी साजरी केले जातात. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.